यं ब्रह्माणवेन्द्ररुद्रमरुतस्तुम्भन्ति वेदेहि साङ्गपदप्रभोपनिषदे कार्यन्ति यं सामगां ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं सुधा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ठेव इथं ठेव. दंडो दंड. आपल्याला एक नवीन कार्य काहीतरी चालू करावं लागणार आहे. एक वेगळं सत्र. कशासाठी? ह्या गप्पा ऐकण्यासाठी. प्रत्येकाने आपल्या मनातल्या भावना काय आहेत, नेमकं एवढ्या भावना कशा उफानवर येतात इथं आल्यानंतर की अजूनही त्यांचं लक्ष नाही मी काय बोलत आहे. तर यांचं एक सत्र आपण ठेवायला पाहिजे. रविवारी यांचं सत्र, जे गप्पा मारत आहेत त्यांचं सत्र राहणार रविवारी. तुम्हाला सर्वांना इथं येऊन बोलायचं आहे माईकवर. काय बोलता नेमकं आम्हालाही समजलं पाहिजे ना. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहिलं ब्रह्मदेवाचा सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहिलं ब्रह्मदेवाचा एक क्षण लोटलेला आहे आणि मृत्यू लोकामध्ये काय झालं, 1 संवत्सर लोटलेला आहे, म्हणजे 1 वर्ष लोटलेला आहे. आणि असं 1 वर्षापर्यंत भगवंत ही खेळ क्रीडा करत राहिले. वासराच्या रूपाने भगवंताला राहावं लागलं. बळीरामांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांना काय दिसलं, वस्तुरूप दिसलेलं आहे. बलरामजींनी ज्यावेळेस त्यांच्या ज्ञान दृष्टीने पाहिलं तर त्यांना सर्व काय दिसलं, सर्व वस्तुरूप भगवंत नटलेले आहेत.
तर भगवंताला स्वतः तिथे नटून वासर बनून गोपाळ बनून तिथे त्या गोकुळामध्ये राहावं लागलं. कुठं कोणतं काम मायबाप सांगतात, कोणते मायबाप दंडही देतात, मारतातही, क्रोधित होऊन काही शिक्षा पण करतात. तर हे सर्व सहन केलं भगवंताने. या गायींना त्रास होऊ नये आणि गोकुळातील ते जे माता पिता आहेत गोपाळांचे त्यांना त्रास होऊ नये म्हणून भगवंताने हा नट जो आहे 1 वर्षापर्यंत केलेला आहे. विचार करा, गायी धुणं, वासरं धुणं, गायीचं शेण काढणं, वासरांचं शेण काढणं, ज्या ज्या घरी जे जे काम असेल पूर्ण गोकुळामध्ये भगवंतच होते, प्रत्येकाच्या घरी गोपाळ रूपाने. एवढं सगळं केलं. ब्रह्मदेवाला असं वाटत होतं आता काय लोक आक्रांत करीत असतील, गोकुळातील लोक हे फार दुःखिस्त झाले असतील, गायी हंबरडा फोडत असतील, त्या पण दुःखिस्त असतील. आणि हे दुःख पाहण्यासाठी गोकुळातील ब्रह्मदेव निघालेला आहे सत्यलोकामधून. ब्रह्मदेव सत्यलोकामधून निघालेला आहे आणि मनामध्ये आनंद आहे की आता बघा मी कशी फजिती केली या गोकुळवाल्यांची. आता बघूया काय काय पराक्रम दिसतात, कसे कोण रडत आहेत, कसे कोणी धाय मोकलून रडत आहेत, कोण दुःखिस्त आहेत, हे पाहण्यासाठी तो ब्रह्मदेव निघालेला आहे तिथून. तर मनामध्ये काय कल्पना आहेत ब्रह्मदेवाच्या ते सांगतात. सिंहाचे बल विसरला, जैसा गजू मदा चढिन्नला, तैसे असासित बोलू लागला चतुराननू. सिंहाचे बळ विसरला, जैसा गजू मदा चढिन्नला. हत्तीचा वैरी कोण आहे, हत्तीला कोण संपवू शकतो, तो म्हणजे सिंह. आणि हत्ती जणू काही हे विसरून गेला की जंगलामध्ये सिंह पण आहे, हे विसरून गेलेला आहे तो. आणि कसा आहे, मदा चढिन्नला, मद मस्त झालेला आहे, असा तो वागत आहे जणू काही या वनातील या जंगलातील तोच राजा आहे, असा तो वागायला लागलेला आहे. तैसे असा सीत बोलो लागला चतुरान. असा आवेशामध्ये हा ब्रह्मदेव बोलायला लागलेला आहे की आता या गोकुळवाल्यांची फटफजिती झालेली आहे. आता बघा कसा धिंगाणा असेल तिथे, कोण रडत असेल, कोण पडत असेल, कोण दुःखिस्त असेल, कोणी अन्न ग्रहण करत नसेल, कोणी पाणी ग्रहण करत नसेल. हे दुःख बघण्यासाठी उत्सुकतेने ब्रह्मदेव निघालेला आहे सत्यलोकातून. अजून कवी काय म्हणतात, ब्रह्मदेवाची परिस्थिती कशी झाली. चोरा संखा पाठी धाविन्नला, हिरणाक्षू मारिला, हिरण्यकाशिपू विदारिला तुलह बळी. हे ब्रह्मदेव काय म्हणत आहे. मागच्या ओळीमध्ये दामोदर पंडितांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा ब्रह्मदेव कसा झालेला आहे, मदमस्त हत्ती झाल्यासारखा झालेला आहे. सिंह एक आहे या जंगलामध्ये, तो विसरून गेलेला आहे. तसा हा ब्रह्मदेव या ब्रह्मांडामध्ये ईश्वर नावाची शक्ती आहे, परमेश्वरी असा तो परमेश्वर आहे. तो जणू काही हा ब्रह्मदेव विसरून गेलेला आहे. अशा आवेशामध्ये तो येत आहे गोकुळाकडे. आता ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काय विचार, आता या ओळीमध्ये ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काय चालू आहे ते इथे पंडितबास आपल्याला सांगत आहेत. चोरा संखा पाठी धाविन्नला, हिरणाक्षू मारिला, हिरण्यकाशिपू विदारिला तुलह बली. ज्यावेळेस आता ब्रह्मदेवाची मती कशी आहे, तो परीक्षा पाहत आहे. विष्णूने तर अवतार नाही धरला इथे, म्हणून ते काय म्हणत आहेत, चोरा संखा पाठी धाविन्नला. मत्स्य अवतार ज्यावेळेस झाला विष्णूचा, त्यावेळेस संखासुराच्या पाठीमागे धावलेले आहेत हे. आणि हिरणाक्षू मारिला, हिरणाक्ष जो होता त्याला मारलेला आहे विष्णू अवताराने. हिरण्यकाशिपू विदारिला तुलबली.
आणि जो हिरण्यकश्यप होता त्यालाही विदारलेला आहे, म्हणजे त्याचं पोट फाडलेलं आहे. तो अवतार विष्णूनेच धरलेला होता, म्हणजे कोणाचा? नृसिंहाचा. तर असा तो अतुल बली विष्णू इथे आलेला आहे की काय? ते शक्ती सामर्थ्य के गेले, का तेने अभिमाना ते सांडिले, की अवेक्रिये ब्रह्म अवतरले साच मानू. ते शक्ती सामर्थ्य के गेले, तेवढं सामर्थ्य होतं, तेवढी शक्ती होती, ते सामर्थ्य, ती शक्ती कुठे गेलेली आहे? का तेने अभिमाना ते सांडिले, म्हणजे विष्णूच्या ठिकाणी जो अभिमान होता तो अभिमान विष्णूने सोडून दिला की काय? की अवक्रिये ब्रह्म अवतरले, किंवा मग अविक्रिय असा जो ब्रह्म आहे, म्हणजे चैतन्य अपर परमेश्वर जो भगवंत आहे तो तर अवतरला नाही इथे. मग तो अवतरलेला आहे हे साच मानू, हे मी खरं मानू का? असं ब्रह्मदेव मनातल्या मनात विचार करत आहे. की माणूसपणे अवगला, म्हणून सत्य लोका येऊ भियाला, की नवलू असे प्रपंचू रचिला, तेणे देवराये. की माणूसपणे अवगला, भगवंतांनी माणूसपणाचं सोंग घेतलेलं आहे, म्हणून सत्य लोका येऊ भियाला, मनुष्याचं रूप धारण केलेलं आहे, म्हणून हा जो कृष्ण आहे तो सत्यलोकामध्ये येण्याला घाबरलेला आहे की काय? की नवलू असे प्रपंचू रचिला, तेने देवराय, किंवा मग नवल वाटेल अशा प्रकारचा प्रपंच रचलेला आहे की काय? या देवरायाने, देवांचे राजे ते देवराय. ऐसे बोल तू चतुराननु, आला निज भुवना पासून, तव प्रतापू देखिला गहणू, विज्ञान शक्तीचा. ऐसे बोलत, असा मनामध्ये विचार करत करत तो चतुराननु म्हणजे चार तोंड असणारा ब्रह्मदेव इथे आलेला आहे पृथ्वी तलावर बघण्यासाठी. आला निज भुवनापासून, स्वतःच्या भुवनापासून म्हणजे सत्य लोकापासून तो आलेला आहे. तो प्रतापू देखील गणू, असा प्रताप गहन पाहिलेला आहे. विज्ञान शक्तीचा, विज्ञान शक्तीचा प्रताप पाहिला. पाविया सिंगाचा गजरी, पडिसादा पडत अंबरी, सुताल ताल घोल मोहरी वाताती. पावा सिंग हे वाजवणं चालू आहे गोपाळांचं. ब्रह्मदेव हे गोपाळ आणि वासरांचं हरण करण्या अगोदर जसे भगवंत क्रीडायचे तशीच क्रीडा चालू आहे. पावा वाजवणं चालू आहे, सिंग वाजवणं चालू आहे, ताल घोल मोहरी हे सगळे वाद्य वाजवणं चालू आहे. तर घोळ म्हणजे काय? या सर्व वाजंत्रीचा घोळ तयार झालेला एकदाच. त्या घोळामुळे काय झालेला आहे? त्या आवाजाचा पडिसाद पडत अंबरी. आज इको जास्त झालाय का? ठीक आहे, सेटिंग तशीच आहे. तर आता हा जो इको आहे म्हणजे काय असते? आवाजाचा पडसाद असतो, बरोबर की नाही? इको म्हणजे एम्प्लिफायरचा इको म्हणजे काय? आपला आवाज जो आहे त्यालाच त्याचा पडसाद तयार होतो, त्याच्यामध्ये थोडं तो आवाज घुमतो, बरोबर की नाही? तर तसं इथे काय म्हणतात? पडिसाद पडत अंबरी, म्हणजे हे जे पावा सिंग टाळ मोहरी हे एका सुरामध्ये तालामध्ये वाजवत आहेत आणि याचा पडसाद अंबरामध्ये म्हणजे आकाशामध्ये गुंजलेला आहे. या वाजंत्रीचा इको पूर्णपणे जिकडे तिकडे पसरलेला आहे, त्याचप्रमाणे अंतरिक्षामध्ये गेलेला आहे. विसरवणी देह भावाते, गात श्री कृष्ण चरित्राते,
गोपवासरुवे आनंद भरिते देखिले. काय पाहिलेलं आहे ब्रह्मदेवाने? विसरवणी देह भावा, ते स्वतःच्या देह भावाला विसरून गेलेले आहेत. कोण? गोपाळ. गात श्रीकृष्ण चरित्राते, श्रीकृष्ण चरित्राचं गायन ते सर्व गोपाळ करत आहेत. गोपवासरुवे आनंद भरिते, भगवंतासोबत पूर्वी जे गोपवासर होते तेच गोपवासर दिसत आहेत. आणि कसे आहेत ते? आनंद भरिते, आनंदाने भरलेले आहेत. असे देखील म्हणजे त्या ब्रह्मदेवाने पाहिलेलं आहे. मग आता ही लीळा तर पाहिलेली आहे ब्रह्मदेवाने, हे सर्व दिसलं त्यांना. मग आता ब्रह्मदेवाला कसं आश्चर्य वाटलेलं आहे ते पुढील ओव्यांमध्ये आपल्याला पंडित बास सांगतात. म्हणे मी आला येथे तवतिये आणली गोपीनाथे, ज्ञान दृष्टी पायी मागवते तवतिये देखे सत्यलोकी. ब्रह्मदेव मनातल्या मनात काय म्हणत आहे? म्हणे मी आला येथे, मी जसं सत्यलोक सोडला आणि इकडे यायला निघालो, इथे पोहोचलो. हा जो मध्ये काळ गेलेला आहे, या काळामध्ये तवतिये आणली गोपीनाथे, म्हणजे गोपीनाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराजांनी ते जे गोपाळ आणि वासर होते ते सत्यलोकामधून त्यांनी जाऊन आणलेले आहेत. असंच प्रकार घडलेला आहे असं ब्रह्मदेवाला वाटत आहे. जिथे भगवंताचं विज्ञान कार्य करते तिथे काहीतरी शंका असण्याची गोष्ट आहे का? काहीच नाही. जशास तसं दिसलेलं आहे. पूर्वी ज्याप्रमाणे गोपाळ वासर सोबत असायचे भगवंताच्या, त्याप्रमाणेच दिसत आहे सर्व काही. येत किंचितही मनामध्ये ब्रह्मदेव हा साशंक झालेला नाही, तोच भुलून गेलेला आहे. आणि म्हणून लगेच त्याच्या दिव्य दृष्टीने त्याने सत्यलोकाकडे पाहिलेला आहे की तिथे तर गोपाळ वासरे जे होते ते तर नाही आणलेले यांनी. म्हणून दिव्य दृष्टीने पाहिलं तर ते देखे सत्यलोकी, जे गोप वासर ब्रह्मदेवाने अपहरण करून नेलेले होते ते जशाच तसे त्या सत्यलोकामध्ये होते. पुनरपी पाये भूमंडळी तव समवेत वच्छी गोपाली, श्रीकृष्ण मिरवतासे गोकुळी सृष्टी निरूपम. पुनरुपी पाये भूमंडळी, सत्यलोकाकडे दृष्टी केली, तिकडे तसेच दिसले गोपाळ वासर. पुन्हा भूमंडळाकडे दृष्टी केली, तेव्हा तसेच इकडे पण दिसले गोपवासर. तव समवेत वच्छी गोपाळी, तेव्हा भगवंताच्या सोबतच वच्छ आणि गोपाळ तिथे त्यांना दिसलेले आहे. श्रीकृष्ण मिरवतासे गोकुळी सृष्टी निरूपमा, भगवंत तिथे शोभून दिसत आहेत त्या गोकुळामध्ये. आणि सृष्टी तर अशी दिसत आहे निरूपम, निर म्हणजे नाही, उपमा देण्यासी योग्य, कोणतीही उपमा देता येणार नाही अशी निरूपम सृष्टी दिसत आहे गोपाळांमुळे आणि त्या वासरांमुळे आणि त्या श्रीकृष्ण चरित्रामुळे. या परी दो ठाई पाता संदेही पडिला सृष्टी करता, तव आणिक एक झाला देखता ते परिहसा पा. या परी दो ठाई पाता, अशा प्रकारे दोन ठिकाणी पाहिल्यानंतर संदेही पडिला सृष्टी करता, जो सृष्टी करता आहे तो कशामध्ये पडलेला आहे? संदेहामध्ये पडला. तो आणिक एक झाला देखता, अजून काहीतरी वेगळं प्रकरण दिसलं त्यांना तिथे. ते परिहंसा पा, ते परिहंसा म्हणजे परियसा म्हणजे ऐका.
सकळे चतुर्भुज गोपाल करी शंख चक्र गदा कमळ पितांबर धारी सुनीळ कौस्तुभ कंठी. अजून काय तिथे नवल दिसलेलं आहे. भगवंताजवळ जे गोपाळ होते सर्व, ते सर्व गोपाळ कसे दिसत आहेत. चतुर्भुज, ज्याप्रमाणे विष्णू चतुर्भुज, त्याप्रमाणे हे सर्व गोपाळ विष्णू सारखे दिसायला लागले. चतुर्भुज. करी शंख चक्र गदा कमळ. करी म्हणजे श्रीकरी, शंख चक्र गदा कमळ आहे. पितांबर धारी सुनीळ. सुनीळ कांती आहे भगवंताची. पितांबर प्रावरण केलेला आहे, नेसलेला आहे. आणि गळ्यामध्ये काय, कौस्तुभ कंठी. त्या सर्वांच्याच गळ्यामध्ये कौस्तुभ मणी दिसत आहे, माळेमध्ये ओवलेला. पदकी निळयाची खेवणी भुजी अंगदाची मिरवणी मकर कुंडले श्रवणी झळकताती. पदकी निळयाची खेवणी. जे पदक आहेत गळ्यामध्ये त्यामध्ये निळ्या रंगाचे रत्न खोवलेले आहेत. म्हणजेच काय, इंद्रनीळाचे रत्न जणू काय तिथे खोवलेले आहेत. भुजी अंगदाची मिरवणी. या भुजादंडामध्ये जे अलंकार लावतात, घालतात, त्याला म्हणतात अंगद. तर ते अंगद प्रत्येकाच्या भुजादंडाला म्हणजे दंडाला दिसत आहे. मकर कुंडले श्रवणी झळकताती. मकर कुंडल श्रवणामध्ये आहेत. मकर म्हणजे काय, मासा, पाण्यातील मासा. त्या आकृतीचे कुंडल कानामध्ये आहे. त्या स्मृती वर्णामध्ये आहे. मकर काय आहे, कसं आलेलं आहे सांगा. चला. ग्रीवशंखाकृती कौस्तुभ हृदयी वैजयंती शोभती नखे रक्त सोवळे उडगणे नितचरणी ओळगती. वैजयंती आलं त्याच्यामध्ये. श्रवण युग्म मकरात कृती कुंडल वैर करीती भास्करा, असा उल्लेख आहे तो, आहे की नाही. श्रवण युग्म मकराकृती कुंडल. कोणासोबत वैर करत आहेत ते, वैर करीती भास्करा. काय सुंदर वर्णन केलं कवीने त्याच्यामध्ये. भगवंताच्या कानातील जे मकर कुंडल आहेत ते कोणासोबत वैर करतात, भास्करासोबत, सूर्यासोबत वैर करतात. एवढे तेजोमय ते मकराकृती कुंडल आहेत. भगवंतांनी निसर्गामधूनच सर्व अलंकारही घेतलेले आहेत, हे लक्षात येते. ज्याने निसर्गाला गुरु मानलेला आहे तो व्यक्ती पुढे जातो. दत्तात्रय महाराजांनी कोणाला गुरु मानलं, निसर्गातील जे काही घटक आहेत, पंचमहाभूत असतील, पशु असतील, पक्षी असतील, यांनाच गुरु मानलेला आहे. पण आपण आपली संस्कृती विसरलो. मग या निसर्गाला गुरु कुणी मानलं, आधुनिक काळामध्ये उदाहरण द्यायला गेलं, पाश्चिमात्य देशांनी गुरु मानलं आणि त्यांनी वेपन इंडस्ट्री एवढी मोठी करून टाकलेली आहे. कोणाला गुरु मानलं त्यांनी, निसर्गाला. निसर्गाकडून त्यांनी घेतलं काय घ्यायचं ते. कधी बघा तुम्ही त्यांचे अमेरिकेचा जो B-2 बॉम्बर आहे त्याचं जे आकृती आहे ते पक्षासारखी आहे आकृती. उडणारा जो पक्षी असतो, फाल्कन पक्षी ज्याला बोलतात आंग्ल भाषेमध्ये, आणि आपल्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर आपण बहिर्ससाना म्हणू शकतो. जो आवाज न होऊ देता जातो, एकदम स्टेल्थ टेक्नॉलॉजी, बरोबर की नाही, कोणाच्या लक्षात येणार नाही.
तर आपण हे आपलं सर्व विसरून गेलो. आपण आपल्यावर गुलामगिरीच तशी आहे. आपण अजूनही मानसिक गुलाम आहोत. त्यामुळे हे सर्व विसरून गेलो आपण. असं एक उदाहरण आहे, कितीतरी उदाहरण आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. जास्त उदाहरण द्यायला बसलो तर आपला आता दिवसही संपत आलेले आहेत आणि दररोजची वेळ आता पटापट संपत चाललेली आहे, बरोबर की नाही. आपल्याला किती तारखेला समाप्ती करायची आहे? 6 तारखेला या वेळेला आपली समाप्ती झाली पाहिजे ग्रंथाची. उद्या आणि परवा 2 दिवस आहेत. आजचं ज्ञानसत्र तर आता होऊनच जाईल. 4 ज्ञानसत्र राहणार आहेत. बाकीचे 4 ज्ञानसत्रामध्ये ग्रंथ पूर्ण करायचा आहे. तर आपण जर आपली संस्कृती लक्षात ठेवली, आपल्या परंपरा लक्षात ठेवल्या, आपल्या परमेश्वर अवतारांनी गुरु कोणाला मानलं? निसर्गाला मानलं. तर निसर्गातून आपल्याला काय घेता येते हेही आपण शिकलं पाहिजे. त्या दिवशी मी उदाहरण काय दिलं? चिमणीचं उदाहरण दिलं. चिमणी ही कशाचा घटक आहे? निसर्गाचा घटक आहे. चिमणी पाणी कशी पिते? एक थेंबभर पाणी तिच्या त्या चोंचीमध्ये येत असेल, तेच पाणी ते चोंचीमध्ये फिरवते इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि नंतर मग पाणी ती पिऊन घेते, बरोबर की नाही. असे कितीतरी उदाहरण आहेत. तर असे मकर कुंडल भगवताच्या कानामध्ये शोभून दिसत आहेत. सकळे मुकुट पाट वर्धन वनमाला विराजमान, अवघे श्री वंचलंछण देखी आले. सकळे मुकुट पाट वर्धन, सगळ्यांच्या डोक्यावर मुकुट आहेत. ज्याप्रमाणे विष्णूच्या डोक्यावर मुकुट, त्याप्रमाणे सर्वांच्या डोक्यावर मुकुट. पाट वर्धन, पाट म्हणजे काय? वस्त्र. म्हणजे शोभा वाढवणार जे वस्त्र आहे, राजाची शोभा वाढवणारे जे पट आहे म्हणजे वस्त्र, ते वर्धन कशाचं करते? तर ते सुशोभित दिसते. वर्धन कशाचं आहे? सुंदरतेचं, शोभायमानतेचं वर्धन आहे तिथे. त्या पटामुळे, त्या वस्त्रामध्ये असे ते सुंदर वस्त्र आहेत की ज्यामुळे ती सुंदरता आणखीनच वाढेल, असे ते वस्त्र आहेत. वनमाळा विराजमान, वनमाळा गळ्यामध्ये आहेत, अशा प्रकारे ते विराजमान आहेत. अवघे श्री वंच लंछन देखील, वच्छाचं लंछन प्रत्येकाच्या छातीवर दिसलं. भृंग ऋषी होता आणि त्या ऋषीचा अपमान देवतेंनी केला. भृंग ऋषीचा अपमान देवतेंनी केला म्हणून नंदीने अभिमान घेतलेला आहे भृंगाचा, आणि देवतेसोबत युद्ध करायला नंदी गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर युद्ध चालू झालं. महादेवाने तोंड दिलं पहिलं नंदीला. त्या महादेवाने काय केलं? जसं नाकामध्ये येसन टोचतात त्याप्रमाणे नाक दाबून धरलेलं आहे त्याचं. कारण सर्वात संवेदनशील अवयव कोणता असते? नाक. आपण काय म्हणतो? एखाद्याचं फारच अवघड ठिकाणी तो येऊन अडकलेला आहे, आपण म्हणतो त्याचं नाक पकडला त्याने, आता तो काही सुटत नाही याच्या तावडीतून, बरोबर की नाही, असं आपण म्हणतो. तर नाक फार महत्वाचं आहे. तर महादेवाने काय धरलं? पहिलं नाक धरलं त्या नंदीचं. मग आता महादेवाला वाटलं आता आपल्या आटोक्यात येईल हा, पण तो काय आटोक्यात यायला तयार नाही, उड्या तसाच मारत होता. मग विष्णू मध्ये तिला धावून आला. विष्णूला काय वाटलं? महादेवाने तोंडाकडून धरलेला आहे, मग आपण काय करावं? आता पाठीमागनं जाऊन धरावं पक्क त्याला, म्हणजे तो शांत राहील. जसा विष्णू तिथे गेला पाय धरण्यासाठी, असं मागणं धरून त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न केला, पण ते पाय काय त्याच्या हातात आले नाही. अशी लाट बसली छाताडावर की विष्णू तिकडे जाऊन पडला लांब. आणि जशी लात पडली, जोरात लात पडली, नंदीची लात काय लहान राहणार आहे का? एकदम वेगाने. आणि जशी लात पडली की काय होणार? मग व्रण उमटणार तिथे. आपल्याला जर कोणी चापट मारली तर 4 बोट तर नक्कीच उमटतात, बरोबर की नाही. आणि अगदी फारच व्यवस्थित चापट बसलेली असेल तर 5 बोट तर नक्कीच उमटतात, बरोबर की नाही. तर आपण जसं बघतो की वळ उमटते आपल्याला मारल्यानंतर, तसं त्या नंदीचं जे काही लात मारलेली आहे त्या विष्णूच्या छातीवर लागलेली आहे. आणि त्या विष्णूच्या त्या छातीवरच्या त्या आकाराला श्री वच्छ लंछन असं बोलतात.
वच्छाने म्हणजे गाईचा वच्छ कोण? नंदी. त्याने लात मारलेली, ते लांछन लागलेलं आहे. अरे काय एवढा मोठा विष्णू असून त्या नंदीची लात खातो तू? हे काय लागले? लांछन लागलेलं आहे त्या विष्णूच्या ठिकाणी. तर ते श्री वच्छ लांछन प्रत्येक गोपाळाच्या छातीवर दिसत आहे. मग आता ब्रह्मदेवाला शाश्वती झाली, हे सर्व विष्णू आहेत. तव निर्रा विस्मोपातला, मग मनी निर्धारू लागला, तो एक एकू ब्रह्म देखिला एक एका पासी. संभ्रमित अवस्था आहे ब्रह्मदेवाची की हे काय बघतो मी. बरं काहीतरी आता थोडस निर्धार करण्याच्या मागे लागला होता. संभ्रमाच्या बाहेर येण्यासाठी थोडस निर्धारण करून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतच होता. तेवढ्यामध्ये भगवंताने काय केलं? तव निर्हा विस्मोपातला, मग मनी निर्धारू लागला, तो एक एकू ब्रह्मा देखिला एक एका पासी. आता तर प्रत्येकाजवळ एक एक ब्रह्म दिसायला लागलेला आहे. म्हणजे स्वतः ब्रह्मदेव पाहत आहे तो चरित्र, आणि आता त्या चरित्रामध्ये समोर ब्रह्मदेवच ब्रह्मदेव दिसायला लागलेले आहेत. मग आता ते जे संभ्रमित होता ब्रह्मदेव, आता त्या संभ्रमाच्या बाहेर येईल का? कसा तरी निघण्याचा प्रयत्न करत होता. पण आता ते ब्रह्मदेव पाहिले. मग आता पुढं काय झालं ते सांगतात. तो तर संभ्रमित आता पुन्हा झालेलाच आहे. धरोणी साकार मूर्ती ते एकेका पासी सकळे तत्वे, उपासिता ती एकमेका ते शक्ती चक्रे. धरोणी साकार मूर्ती ते एक एका पासी सकळे तत्वे. देवतागण तर झालं, हे तर आहेत जवळ, पण काय म्हणतात पुढे कवी? कवी म्हणतात की सकळापासी एकेका पासी सकळे तत्वे, प्रत्येक गोपाळापाशी सकळ तत्व, उपासिता ती एकमेका ते शक्ती चक्रे. या ब्रह्मांडामध्ये जे तत्व आहेत, अष्टकुळांचल आहेत, सागर आहेत, हे जे काही आहेत हे जणू काही मूर्त रूप धारण करून तिथे उभे राहिलेले आहेत. उपासिता ते एकमेका, ते एकमेकाची उपासना करायला लागलेले आहेत. हे सर्व शक्ती चक्र. ब्रह्मा विष्णू महाकाल, सकले संहान दिग्पाल, सप्त समुद्र कुलाचल मूर्त धारी. ब्रह्म विष्णू महाकाळ. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू म्हणजे विष्णू, महाकाळ म्हणजे महादेव. हे तिघही तिथं दिसत आहेत. सकळे संहान दिग्पाळ. सकळ म्हणजे सर्व देवता, संहान म्हणजे वाहनेशी युक्त. त्यांचे जे वाहन असतील ते वाहन घेऊन तिथे उभे आहेत. किंवा संहान म्हटलं तर मग वाहन तर सोबत आहेतच, त्यांचे त्यांचे जे काही रथ असतील, विमान असतील देवतेंचे, त्याबरोबर त्यांचा परिवारही आहे. दिग्पाळ, जे दिग्पाल आहेत तेही तिथे आहेत आलेले. सप्त समुद्र कुलाचल, सातही समुद्र मूर्त रूप धारण करून तिथे आले. कुलाचल जे पर्वत वगैरे आहेत तेही मूर्त रूप धारण करून तिथे आले. मूर्तधारी, मूर्ती धारण करून आले. जैसे सातकेचे अग्निस्तंभन, तैसे झाले चतुरानना, कवणू मी कवण हे स्थान, ऐसे विसरवणी गेला. त्रेतायुगामधील कथा आहे. ज्यावेळेस रावणाने सीतेचं हरण केलं आणि मग शोधणी करण्यासाठी रामाने हनुमंताला पाठवलं. तिथे गेल्यानंतर हनुमंत भेटले
सीतेला ओळखण म्हणून जे काही मुद्रिका सोबत आणलेली होती ती दाखवली, ओळख पटली. मग हनुमंत म्हणतात आता मी जातो परत. पण म्हणे माते एवढा लांबचा प्रवास करून आलो मी. हनुमंत सीतेला बोलतात म्हणे माते मी एवढा दूरवरचा प्रवास करून आलेलो आहे आणि भूक फार लागलेली आहे, थोडासा काही फलाहार करू का म्हणे. इथं जे अशोक वाटिकेमध्ये फळाचे झाड आहेत, थोडाफार फळाहार केला तर चालेल का? सीता माता म्हणतात काय हरकत नाही. आणि मग ते अनुज्ञा घेतली. बघा दास कसा असावा असा असावा. वास्तविक पाहता हनुमंताला माहिती आहे अशोक वाटिका यांच्या मालकीची नाही, बरोबर की नाही? मालकी कुणाची आहे? रावणाची आहे. परंतु अनुमती कुणाची घेतली? सीता मातेची घेतली, बरोबर की नाही? तर जिथून आपल्याला चांगलं दिसत आहे, चांगलं भेटत आहे ते आपण घेतलं पाहिजे. मग आता काय, हनुमंत म्हणजे कोण? वानर. मग आता काय केलं त्यांनी? वानराचं काम कसं? खाणं थोडं, नासधूस जास्त. मग आता काय, थोडस खायचं, फेकून द्यायचं, या फांदीहून त्या फांदीवर उडी मारायची. जिथं उडी मारली ती फांदी सत्यानाश त्याचा. जे काही त्याला फळं असतील, फुलोरा आला असेल ते सर्व खराब होऊन जाणार. मग सर्व असुर आले. मग ते जे काही प्रकार व्हायचा तो झाला. शेवटी मग रावणाने एका योद्ध्याला पाठवलं, माझ्या मते त्यांच्या मुलाला पाठवलं. बरोबर ना? मग दुसरा आला. आणि मग ज्यावेळेस दिव्यास्त्र चालवलं, ब्रह्मास्त्र काहीतरी चालवलं, त्यावेळेस मग त्या वैष्णवास्त्राला मग ते नमस्कार केला, म्हणे मी बंधनामध्ये येण्यासाठी तयार आहे. मग वैष्णवास्त्राने बंधनामध्ये केलं. कोणाला? हनुमंताला. आणि राजदरबारात नेलं. तिथं नेल्यानंतर काय झालं? सर्व ऐकून घेतलं. मग याला शिक्षा द्यायची. काय द्यायची? एका जणाने सांगितलं वानराला महत्वाची त्याची पूछ असते म्हणे, शेपटी. याची शेपटी जाळून टाका. मग काय केलं? शेपटी जाण्यासाठी वस्त्र आणले, वस्त्र गुंडाळले, तेल टाकलं, पेटून दिलं. मग आता वानर काय गप्प बसणार का? उड्या मारत बसला तू. मग हा महाल जाळ, तो महाल जाळ, तो महाल जाळ, असं करत करत तो कुठे पोहोचला? रावणाच्या बहिणीच्या महालामध्ये. आता रावणाला दोन बहिणी, एकीचं नाव साटिका आणि एकीचं नाव ताटिका, या दोघी बहिणी. तर इथे उल्लेख काय केलेला आहे? साटकेचे अग्निस्तंभन. जैसे साटकेचे अग्निस्तंभन तैसे झाले चतुरानना, कवनु मी कवण हे स्थान आहे से विसरून गेला. ही जी साटिका होती, या साटिकेला अग्निस्तंभनाची विद्या माहिती होती. म्हणजे हिनं मंत्र उच्चार केला की अग्नी विझून जायचा. आता घरामध्येच अग्नी लागला तिच्या, ती गेली भांबावून. तिला काय मंत्र आठवायलाच तयार नाही. आता विद्या असून काय कामाची? सर्व राजमहल जळून गेला. ती साटिका जी आहे ती काय त्या मंत्राला उच्चारू शकली नाही. तिच्या काय बुद्धीमध्ये तो मंत्र आला नाही, तिने काय मुखातून तो मंत्र उच्चारला नाही. जसं या साटिकेचं झालं तसं तैसे झाले चतुरानना, या ब्रह्माला तसं झालं. कवनु मी कवण हे स्थान आहे से विसरून गेला. मी कुठे आहे? कारण समोर कितीतरी हजारोच्या संख्येमध्ये ब्रह्म, विष्णू, महादेव दिसत आहेत. त्याला आता प्रश्न पडला, मी जे ब्रह्मांडाची रचना केली त्याच ब्रह्मांडामध्ये मी आहे की काय दुसऱ्याच ठिकाणावर गेलो मी? एवढी भुली, म्हणजे एवढं भुलवून टाकलेलं आहे भगवंताने आपल्या एका शक्तीने. म्हणजे काय झालंय? ब्रह्मदेवाचं फजिती करायला गेला. ब्रह्मदेव फजिती करायला गेलेले आहेत श्रीकृष्ण भगवंताची. आणि फजिती कोणाची झाली? ब्रह्मदेवाने स्वतःचीच फजिती करून घेतली. एक एका गोपाळाची रिद्धी देखवनु, भुलला चतुराननु, एक पर एकासी थोरू अभिमानू, जाणपणाचा. एक एका गोपाळाची रिद्धी पाहून भुलला चतुराननु, चतुराननु भुलून गेलेला आहे. पर एकासी थोरू अभिमानू, जाणपणाचा. हे सर्व प्रकरण घडलं. ब्रह्मदेवाचं बऱ्यापैकी भुलवणं इथे भगवंताने केलेलं आहे. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला, मी माझ्या ब्रह्मांडामध्ये आहे की दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये?
पण एवढा अभिमान होता याच्या ठिकाणी, जाणपणाचा, ब्रह्मदेवाला जाणपणाचा, की मी या ब्रह्मांडातील वयोवृद्ध आहे, माझ्याच ठिकाणी ज्ञान आहे, ब्रह्मांडामध्ये कोणती समस्या आली तर मीच निवारणार आहे, हा जो अभिमान होता जाणपणाचा, तो काय त्याच्या ठिकाणचा अजून गेलेला नाही. त्या पर एकाशी थोरू अभिमान जाणपणाचा, त्याच्या ठिकाणी थोडासा अभिमान जो आहे, थोर अभिमान जाणपणाचा त्या एकाच्या ठिकाणी उरलेला आहे. ऐसिया ब्रह्म्याची कोडी, रोमकुपी असती एकी कडी, त्या रूपाची थोरी केवडी कवण जाणी. ऐसिया ब्रह्माची कोडी, रोमकुपी असती एकीकडे. अशा या ब्रह्मदेवाच्या कोडी म्हणजे कोटीच्या संख्येने ब्रह्मदेव त्या भगवंताच्या म्हणजेच अव्यक्तमंत परमेश्वराचं एक रोमकूप जे आहे, रोम म्हणजे केश असतात आपले, हे या केशाच्या बुडाला कूप असते, म्हणजे छोटस एक छिद्र असते. त्या एवढ्या छोट्याशा छिद्रामध्ये, म्हणजे हे छिद्र रोमावळीचं छिद्र कोणाचं आहे? अव्यक्तमंत परमेश्वराचं. त्या अव्यक्तमंत परमेश्वराच्या एका रोमावळीच्या छिद्रामध्ये करोडो करोडो ब्रह्मदेव एका कोपऱ्यात पडलेले आहेत. ते रोमकूप काय भरलं नाही करोडो ब्रह्मदेव येऊन पडले म्हणून, त्या रोमकूपाच्या एका कोपऱ्यामध्ये हरपून गेले ते करोडो करोडो ब्रह्मदेव. एवढं अनंत असं स्वरूप आहे अव्यक्तमंत परमेश्वराचं. असा तो परमेश्वर ज्याच्या रोमकूपामध्ये अनंत असे ब्रह्मदेव हरपून जातात, करोडो करोडो ब्रह्मदेव हरपून जातात. त्या रूपाची थोरी केवढी कवण जाणे. अशा त्या अव्यक्तमंत भगवंताची थोरी केवढी आहे आणि ते कोण जाणणार आहे? कोणी जाणू शकणार नाही. तया ईश्वराचे करणे ठावे करू आला ब्रह्मेपणे, सुखे आसे ना पुरेपणे सत्यलोकी. पंडित बास म्हणतात याला एवढा आगाऊपणा करण्याची गरजच नव्हती, जास्तीचे काम कशाला केले. ते या ईश्वराचे करणे ठावे करू आला ब्रह्मपणे. या ईश्वराची करणी आहे तरी कशी? मी ब्रह्मदेव आहे, मी बघतो आता यांची परीक्षा बघण्यासाठी इथे आला. तर हे परीक्षा बघण्यापेक्षा सुखे असे ना पुरेपणे, अहो सुखाने समाधानाने जर याने राहिला असतं की आपण भगवंताचं लेकरू आहोत, भगवंताने आपल्याला एवढी मोठी उपाधी दिलेली आहे, या भगवंतामुळे आपण ब्रह्म आहोत आणि भगवंतामुळे ब्रह्मपणा आपल्याला आहे, हे समजून गपचूप बसून राहायचं, आपलं दिलेलं काम करायचं. हे करायचं दिलं सोडून जास्तीचे काम करायला लागलेलं आहे. सांडा सांडा अहंकार अनुसरा श्री चक्रधरा, मग जाणाल परापर विचारा ते. आता हे पंडित बासांचं बोलणं आहे बरं का, ब्रह्मदेवाचं बोलणं संपलं. जे मागचे 5 ओव्या सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला, 5 ते 6 ओव्या, या सर्व पंडित बासांच्या ओव्या आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचं मंतव्य मांडलेलं आहे. आणि यापूर्वी जे ओव्या आपण पाहिलेल्या आहेत की तव निराविस्मो पातला, मग मनी निर्धारू लागला वगैरे वगैरे, हे जे ओव्या पाहिल्या मागे, हे ब्रह्मदेवाच्या मनातील ओव्या आहेत. त्याला कसं वाटलं, सांडा सांडा अहंकार अनुसरा श्री चक्रधरा, सर्व अहंकाराचा त्याग करून श्री चक्रधराला अनुसरा. इथे श्लेष आहे. श्लेष म्हणजे काय? शब्द एक अर्थ अनेक, त्याला श्लेष म्हणतात. तर श्री चक्रधर म्हणजे इथे श्रीकृष्ण भगवंतांना म्हणत आहेत श्री चक्रधर. आणि दुसरा अर्थ पंडितबास म्हणतात की अहंकार सांडून, ज्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, अहंतेचे मूळ सकंदेही उपडावे नाही का, एरवी अंकुर निगती मग शांतीचे रोप लावावे, या उक्तीप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी अनुसरा, असाही अर्थ आहे. मग जाणाल परापर विचारा ते. पर म्हणजे मायेच्या पलीकडे जे भगवंत आहेत, त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, त्याचा निर्वच कसा आहे, ते ज्ञान तुम्ही जाणणार, तो विचार तुम्ही जाणणार. अपर म्हणजे मायेपासून खालोते, कर्मभूमीच्या यक्षणी वैरी, जेतुकिया देवता, तेतुकिया अपरांतुल, या सर्व अपरांतुल ज्या देवता आहेत
अपर आहेत, मायेच्या अलीकडचे, मायेला धरून त्यामध्ये हे सर्व अपर देवतेचे जे काही ज्ञान आहेत, विचार आहेत, हेही तुम्ही जाणू शकणार जर तुम्ही भगवंताच्या ठिकाणी अनुसराल तर. मग ज्ञानी म्हणतात आम्हाला माहिती पाहिजे देवतेविषयी, कसा बहिर्या, कसा अंतर्या, याने केल्याने काय होते, त्याने केल्याने काय होते, फळ कसे प्राप्त होतात, पर्यायाने प्राप्त होतात, की निप्रपंचिक फळ आहेत की सप्रपंचिक फळ आहेत, हे ज्ञानियांना जिज्ञासा असते. ही जिज्ञासा इतरत्रची ज्ञानियाच्या ठिकाणी असते आणि प्रेमियाच्या ठिकाणी, भक्ताच्या ठिकाणी ही जिज्ञासा नसते. त्याला वेळच नसते भगवंतापासून दूर जाण्याचा. जन्मांतरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. तो भक्त कसा आहे, अहो जन्मामध्ये जेवढे श्वास घेतले आपण तेवढे तो नाम घेतो, देवाचंच नाम घेतो, देवामध्येच रत आहे. ते कशाला त्या देवतेचा विचार करत बसेल. ही महती आहे भक्ताची. तर पंडित वास म्हणतात जर अहंकार सोडला, चक्रधरांच्या ठिकाणी अनुसराल तर पर आणि अपर या सर्व ज्ञानाचा तुम्हाला लाभ होईल. तोची ध्या म्हणी तयाचे पवाडे ऐका कहाणी, म्हणे केशिराजू मुनी श्रोते आते. त्या भगवंताचंच ध्यान करा. काय म्हणतात, जरी मागच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे पर म्हणजे भगवंत, भगवंताचं म्हणजे गुणधर्माचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान, हे परपैकीचं ज्ञान आहे, याचंही ज्ञान आहे, आणि अपर म्हणजे देवतेचंही ज्ञान आहे. पण मुनी केशिराज काय सांगतात आपल्याला, या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय आहे, तोची ध्यामणी. श्रीकृष्ण महाराजांप्रमाणे काय सांगितलं, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यान करा म्हणतात मुनी केशिराज. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग त्यागा शांतिरंतर. ज्ञान हे पाप जाळून पुण्य देणारं श्रेयस्कारक आहे, पुण्यकारक आहे, पण ज्ञानाही पेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. तोची ध्यामणी. म्हणून पंडित वास मुनी केशिराज आपल्याला तेच सांगतात, ज्ञान जरी महत्वाचं आहे परंतु निरंतर आपण आठवण भगवंताची केली पाहिजे, ध्यान भगवंताचं केलं पाहिजे, त्यांचे चरित्र पवाडे कानाने ऐकले पाहिजे आपण. म्हणे मुनी केशिराजू श्रोते याते. तुम्ही जे श्रोते इथे बसलेला आहात, तुम्हा सर्वांना मुनी केशिराज सांगत आहेत की भगवंताच्या लीळेचं स्मरण करा, भगवंताच्या पवाड्याचं स्मरण करा. श्रीकृष्णाचं रूप दिसलं, श्रीकृष्ण भगवंताचं जर आपल्याला प्रतिमा दिसली, फोटो दिसला, मूर्ती दिसली तर अंगावर काटा आला पाहिजे. त्यांचं चरित्र एवढं आठवलं पाहिजे आपण. अशी भक्ती असली पाहिजे. म्हणून ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानाने धर्मसिद्धीस जाण्याची शक्यता जास्त आहे. जो ध्यानात प्रवेशला तो तरला असं समजून घ्या. पण ज्ञानामुळे ही गोष्ट प्राप्त होईल असं जर म्हटलो तर ते मग योग्य नाही. ज्ञानामुळे एवढी दृढता येऊ शकत नाही जी ध्यानामुळे आली. पण हेही सत्य आहे की ध्यानामध्ये प्रवेश करू शकतो ज्ञानामुळे. पण ते ज्ञान कसं असावं हा आता फार वेगळा विषय आहे, त्या विषयाकडे जाऊ नये आपण. तर ते ज्ञान कसं असावं काय नाही त्याचे बारकावे सांगायला गेले तर आपली समाप्ती ग्रंथाची होणार नाही. म्हणून आपण त्या विषयाकडे जाऊ नये. म्हणून आपण आपल्या मूळ ग्रंथाकडे येऊया. इथे ब्रह्मदेव भांबावून गेलेला आहे. आता इथे ब्रह्मदेवाचे चिरंजीव म्हणजेच नारद मुनी, मानसपुत्र नारद मुनी येतात. आता नारद मुनी काय करतात बरं, इथे ब्रह्मदेवाला उपदेश करतात. अरे म्हाताऱ्या, आता तू म्हातारा झालाय, त्यामुळे तुझी बुद्धी काय चालत नाही आता, त्यामुळं असे नसते कोणा संग पण तू वादविवाद करू नको, बरोबर की नाही. तर आता ते कशा ओव्यामध्ये आलेलं आहे ते समोर बघूया आपण. हेची नारदू म्हणे ब्रह्मयाते, आजोई सांडोई अहंकाराते, ओळगे श्रीकृष्णा ते भ्रांती फिटाव्या. ब्रह्मदेवा, तुम्ही माझे पिते आहात. जसं कालच बोललो मी, नाही ज्येष्ठत्व ज्येष्ठत्व गुणेर्ज्येष्ठत्व मुच्यते, केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. ब्रह्मदेव वयाने मोठे, गुणाने छोटे.
नारद मुनींना उपदेश करावा लागत आहे मानस पुत्राला. आता वास्तविक पाहता नारद मुनीपेक्षा ब्रह्मदेव फार वयाने मोठे आहेत, पण नारद मुनी उपदेश करत आहेत. आता ब्रह्मदेवाला कसा उपदेश करतात? हेची नारदू म्हणे ब्रह्मया ते आजोही सांडून अहंकारा, ते आता तरी अहंकार सोडा. जसं मागच्या वेळीमध्ये पाहिलं, एवढं सर्व पाहूनही मनामध्ये एकाचा अहंकार आहे जाणीवेचा, म्हणजे तो ब्रह्मदेवाच्या मनात अहंकार आहेच अजून. शेवटी मुलगा आला, म्हणे बाबा बस झाला आता, एवढी फटफजिती झाली, बस झाली नाही का, की निष्कासित करून देतील म्हणे देवा, आता जास्तीचे अजून पुढे तुम्ही काही केले उपद्व्याप. कारण जर ऋषी मुनीच्या श्रापाने ते देवता मृत्यू लोकात येतात, आणि जर देवाला क्रोध आला तर कुठे जातील मग या देवता? बरोबर की नाही? म्हणून म्हणतात नारद मुनी म्हणतात ब्रह्मदेवाला, आता बस झालं, अहंकार सोडा, ओळख सारा श्रीकृष्णाची. बरोबर की नाही? श्रीकृष्ण महाराजाची ओळख सारा, सेवा करायला समोर जा तुम्ही दास म्हणून. भ्रांती फिटावया, तुमची जे काही बुद्धीवर भ्रांतीचे पटल पडलेले आहेत ते भ्रांतीचे पटल फेडण्यासाठी हा एकच उपाय आहे. ब्रह्मदेवाने असा पराक्रम केला. आता हीच जे देवापाशील ओळखणी आहे, ब्रह्मदेवाचीच ओळखणी आहे तिथे, पण तिने केलं का? हे नाही केलं. ती ब्रह्मांडस्थेपेक्षा आगळी आहे, ही ब्रह्मांडस्थ आहे. आता ही जे सर्व पराक्रम केले ब्रह्मदेवाने, ही ब्रह्मदेव नावाची ब्रह्मांडस्थ आहे, ब्रह्मांडाचा व्यापार करण्यासाठी आलेली. मग ब्रह्मस्तु गोकुळा आला, तेने श्रीकृष्ण देखिला एकला, विस्मो पावनी म्हणू लागला, नेणी जे जी चरित्र तुझे. आता कोण आला अगोदर? ब्रह्मस्तु गोकुळा आला, म्हणजे नारद मुनी गोकुळामध्ये आलेले आहेत. तेने श्रीकृष्ण देखिला. आता काही लोकांसमोर जाऊन म्हणेल का माझ्या बापानं फार मोठी चूक केली, माझ्या बापाला क्षमा करा, म्हणून काय म्हणतात तिथे? विस्मो पावनी म्हणू लागला. श्रीकृष्ण देखिला एकला, एकांतामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहेत असा एकांत पाहिला. पटकन नारद मुनी तिथे गेले. कसे कळीचे नारद असतात बघा. आता हे श्रीकृष्ण महाराजाला जेलमध्ये जन्मवण्यामागे कारणीभूत कोण? हेच. बरोबर की नाही? तर हे असे कळीचे नारद. म्हणजे कंसाने म्हटलं होतं जाऊ द्या, 8 नंबर मोजायचे, वर्ण मोजायचे की खालनं मोजायचे म्हणे, अनुक्रमे की व्यतिक्रमे, त्यामुळे मी असं काही करणार नाही म्हणे. नारद मुनी आले, अरे म्हणे काय पागल झाला की येडा झाला की काय झाला म्हणे, खालून येऊ की वरून येऊ, काळ तर तुझाच आहे, तुलाच मारणार आहे, असं करू नको म्हणे तू. त्यावेळेस मग ते बंदीखान्यामध्ये टाकणं, लेकरांना मारणं चालू झालं. तिथं कोण पिन मारली? नारद मुनी. आणि आता आले भगवंत जन्माला आले, मोठे मोठे असुर मारायला आले भगवंताने सर्व असुरांना मारून टाकलं, तेव्हापर्यंत आले नाही. ज्यावेळेस बापावर आली त्यावेळेस देव आठवला. बरोबर की नाही? कारण आता देवांना जर क्रोध झाला तर काय करतील काही सांगता येत नाही. म्हणून शिष्टाई करण्यासाठी बापासाठी म्हणून भगवंतापाशी हा नारद आलेला आहे. विस्मो पावनी म्हणू लागला, विस्मित झालेले आहेत नारद मुनी. नेणी जे जी तुझे चरित्र कसे आहेत बाबा भगवंता, कोणाला काही कळणार नाही. अमोघ असे, दिव्य असे, अगाध असे तुझे चरित्र आहेत. मग आता कशी विनंती करतात, कसं गोड बोलतात एकदम, समोर पाहूया. माते पितया देखता, बाळा भुली ठाके सर्वथा, तो बोलू कवणा सर्वज्ञनाथा, विचारी पा. नारद मुनी म्हणायला लागले, देवा मात्या पित्या समोर एखाद्या वेळेस जे बाळ आहे ते संभ्रमित होते, भुलून जाते. बरोबर की नाही? तसे तुम्ही माता पिता आहात आमचे. आता हे आमचा बाप लेकरू समजा, बिचार भुलून गेलं, जे करू नये ते केलं, माफी करा आता आमच्या बापाला. तो बोलू कवना सर्व दिनाचा विचारी पा. तर ते लेकरू भुलून गेलं म्हणून कोणी काय त्या लेकराला भांडते का, बोलते का, शिक्षा पण करते का? नाही.
मसकाचे पावे आत राण, काही सिंहाचे विचरण, तुझी शक्ती विश्वमोहन, तेथ ब्रह्मा काही. मसकाचे पावे आत राण, काही सिंहाचे विचरण. अहो जंगलामध्ये मच्छर उडत असतात, ते मच्छर उडत आहे तर त्या मच्छरामध्ये किती सामर्थ्य आहे बघतो तुझ्याकडे आता मी, म्हणून सिंह विचरण करते का जंगलामध्ये? नाही. सिंह कोणाचं त्राण बघत असतो? हत्तीचं त्राण बघतो सिंह. हत्तीचा फडशा पाडतो सिंह, एवढं सामर्थ्य सिंहामध्ये. म्हणून काय म्हणतात त्याला? गजांतक म्हणतात किंवा सिंहांतक म्हणतात. नाही सिंहांतक नाही, नागांतक. नाग म्हणजे काय? गज. तर नाग म्हणजे गज, गजांतक म्हणतात किंवा नागांतक म्हणतात सिंहाला. तर कोणाचं त्राण पाहण्यासाठी सिंहाचं विचरण आहे? हत्तीचं त्राण पाहण्यासाठी आहे. तुझी शक्ती विश्वमोहन, ते ब्रह्मा काही. भगवंता तुम्ही म्हणजे सिंह आहात, माझा बाप म्हणजे मच्छर आहे, मच्छर. आता मच्छराचं त्राण बघण्यासाठी तुम्ही विचरण करावं का बरं? तुम्ही ते करणार नाही, परंतु आमच्या मच्छराला तेवढं समजलं नाही आपण कोणासोबत पैज करत आहोत किंवा युद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा कोणासोबत आपण वैर घेत आहोत हे समजलं नाही. राऊळीची चोरी केली थोरी, परी उपसहावे मुरारी, सृष्टी करता पूर्वापरी म्हणून या. राऊळीची चोरी केली थोरी. राऊळ म्हणजे भगवंताला इथे राऊळ म्हटलेला आहे, मालक म्हटलेला आहे. राऊळ म्हणजे काय? मालक. तर हे मालक तुमची चोरी केली आमच्या बापाने. आता या म्हातारपणामध्ये चोऱ्या करायचे धंदे करू नये आमच्या बापाने, पण केले. आता करता काय? झालं गेलं, गंगेला मिळालं, आता काय करता? परी उपसहावे मुरारी. आता भगवंताने उपसहण्यामध्ये घालावं, क्षमा करावी. सृष्टी करता पूर्वापरी म्हणून या. तुम्ही तर पूर्वापार काळापासून, सनातन काळापासून, अनादी काळापासून सृष्टीचे रचयिते तुम्ही आहात. तुमच्या प्रवृत्तीने माया, मायेपासून मग आमचा बाप तर फार खाली आला. मायेच्या नंतर विश्व, विश्वनंतर मग आलं कोण? भैरव. भैरवानंतर मग कोण? शिराब्दीचा शेषशय्या. आणि नंतर कुठे आमच्या बापाचा नंबर आहे? कोणत्या क्लासचे अधिकारी आहे? फर्स्ट क्लास कोण? माया. सेकंड क्लास विश्व. थर्ड क्लास भैरव. फोर्थ क्लास ब्रह्मदेव. चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी. आता चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याला काय म्हणतात आपल्याकडे? झाडपूस करणारे. बरोबर ना? की चुकीचं? चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत म्हणे आमचे वडील. आता सोडून द्या बिचाऱ्याला, एवढं काही बौद्धिक क्षमता नव्हती म्हणून हे आगाऊ काम झाले. नारदाची बोला हा सिन्नला, म्हणे म्हातारेपणे भुलला, मग अपराध उपसाहिला कृपावंते. सुरुवातीला जे म्हटलं मी, आमचा बाप म्हातारा झालाय म्हणून असे काम करायला लागला, हे ग्रंथामध्ये आहे म्हणून बोललो होतो मी बरं का. आता ओळीमध्ये काय आलेलं आहे? नारदाच्या बोला हसिन्नला. भगवंत काय करतात? हसतात. हे नारदाचं विनंती ऐकून नारदाची काय म्हणतात नारद मुनी? म्हणे म्हातारेपणे भुलला. हे म्हातारपणामुळं म्हातारा आमचं भरून गेलेलं आहे. याला आता ते म्हातार चाळ लागले म्हणतात. बरोबर की नाही? बुद्धी काय काम करत नाही आता या वयामध्ये. तर या म्हाताऱ्यानं हे असे काम केले, म्हातारपण आलं म्हणून तो पहिलं भुललेला आहे. मग आता म्हाताऱ्या माणसाला क्षमा केली पाहिजे तुम्ही. बरोबर की नाही? मग असं म्हटल्यानंतर भगवंत काय म्हणतात? मग अपराधू उपसाहिला कृपावंते. देव म्हणतात चल ठीक आहे, केली क्षमा तुला. आपण जर भगवंताचे लेकर आहोत तर अशी क्षमाशीलता असली पाहिजे. क्षमाशीलता असली पाहिजे, पण त्या क्षमाशीलतेला पण मर्यादा असल्या पाहिजे. नाहीतर 16 वेळा गजनी आला, पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला हरवलं. काय पद्धत असते का? 16 वेळा हरवलं आणि तरी पण सोडूनच दिलं क्षमा मागितली म्हणून.
17व्या वेळेला आला. मग काय झालं? पूर्ण भारतामध्ये हिरवी लाट पहिली आली असेल इस्लामची तर ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मेले त्यानंतर त्यांचे पाळे मुळे पक्के झाले. इथे यापूर्वी पण आक्रमण चालू होते पण दिल्लीपर्यंत आले नव्हते. सिंध, पंजाब, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे जे परिसर आहेत आता पाकिस्तान मधले तिथपर्यंत आले होते. पण बाप्पा रावल नावाचे एक व्यक्ती होते, मोठे क्षत्रिय तेजाने संपन्न. ते बाप्पा रावल जोपर्यंत होते तोपर्यंत मुस्लिम आक्रांता इकडे सिंधू नदी पार करून इकडे येऊ शकले नाही भारतामध्ये. तोही भारतच होता जिथे बाप्पा रावल राहायचे. तर आजही त्या पाकिस्तानमध्ये रावलपिंडी नावाचं मोठं शहर आहे. ते कोणाच्या नावानं आहे? बाप्पा रावलच्या नावानं ते शहर आहे. तर हे जे घटना असतात क्षमाशीलतेच्या ह्या महाग पडू शकतात आपल्याला. सज्जनतेचा अतिशय असणे हा दुर्गुण आहे. म्हणून मग गीत तयार करण्यात आले. 17 बार क्षमा अरिदल को ऐसी भूलन अब होगी. नंतर माहिती झालं अशा चुका शिवरायांनी कधीच केल्या नाही. असो, आता पुढं श्रीकृष्ण महाराजांची प्रसन्नता कशी होते ते पाहूया. प्रसन्न झाला देवाचा राव आकर्षिला दिव्य शक्तीचा प्रभाव तव देखिले ते झाले वाहो एकला श्रीकृष्ण साचू. प्रसन्न झाला देवाचा राव, भगवंत प्रसन्न झाले. दिव्य शक्तीचा जो प्रभाव आहे तो आकर्षिलेला आहे. मग आता दिव्य शक्तीचा प्रभाव पूर्ण आकर्षण घेतला आणि त्यानंतर मग जे भगवंत जे वस्तुरूपाचे जे खरोखर होते ते तिथे समोर दिसायला लागले. तसं बळीरामांनी पाहिलं त्यावेळेस त्यांना सर्व वस्तुरूपच दिसले बरं का. ते काही विज्ञानाचे नाही दिसले त्यांना, असं या ग्रंथामध्ये आलेलं आहे. तर हे भगवंत जे होते मुळात जे श्रीकृष्ण एक ते दिसले. दिव्य शक्तीचा प्रभाव आकर्षल्यानंतर फिटली ब्रह्मयाची भ्रांती देव देखिला आनंद मूर्ती चितघन श्यामल कांती पुतळा कैवल्याचा. ब्रह्मयाची भ्रांती फिटली, मग आनंद मूर्त असा तो जो भगवंत आहे तो दिसला त्यांना. चितघन श्यामळ कांती, श्यामळ कांती ज्यांची आहे असे भगवंत त्यांना दिसले. पुतळा कैवल्याचा आरोगितो निघाला तेनेची वेखे नटला गोप वासुर्वे पाव लागला गणा माझी. 1 वर्षापूर्वी भगवंताची जशी लीळा चालू होती, वासर शोधण्यासाठी ते गेलेले होते, त्याप्रमाणे भगवंताने लीळा चालू केलेली आहे. आणि वासर शोधण्यासाठी भगवंत वनामध्ये गेलेले आहेत. तोची दह्या भाताचा उंडा वाम करी आवले बेले आलियाची फडतरी धरलिया सती अंगुलिया माझारी परमानंदे. दह्या भाताचा उंडा म्हणजे गोळा डाव्या हातावर घेतलेला आहे. आवळा, बेल आणि अद्रक यांच्या फडतरी म्हणजे अशा फोडी या बोटांमध्ये, या 3 सांध्यांमध्ये त्या धरलेल्या आहेत. आणि मग जेवणही चालू आहे. जी वस्तू पाहिजे, आलं खायचं असेल आलं खायचे, बेल खायचा असेल बेल खायचे आणि आवळा खायचा असेल तर आवळा खायचे. त्यांना जसं खायचं, आताच्या भाषेमध्ये भगवंताचं सलाद ते हातामध्येच असायचं. जेवताना वेगळं प्लेट वेगळं ताट आहे, त्याच्यामध्ये कसं नियोजन करायचं या जागेंचं
युटिलायझेशन कसं झालं पाहिजे, कसं युटिलाइज करायचं, याला वापरामध्ये कसं आणायचं, त्याचाही सूक्ष्म विचार बघा भगवंताच्या चरित्रामध्ये दिसून येतो आपल्याला. आपण या साधनांचा काय उपयोग केलेला आपल्या जीवनामध्ये? भगवंताने प्रत्येक वस्तू तयार करून दिली आहे या माणसाला, ती काहीतरी उपयोगात आणण्यासाठी. आपण अडाणी आहोत, आपल्याला माहिती नाही. मग चरित्रामध्ये भगवंताने दाखवून दिलं हे कशासाठी आहे. एकामध्ये आवळा ठेवा, बेल ठेवा, अद्रक ठेवा. जेवताना कुठे प्रवासामध्ये आहात असं जेवण करा, काही ताण घ्यायचं नाही. प्लेट आणा, ताट आणा, किंवा प्लास्टिकच्या वाट्या जमा करा, प्लास्टिकचे प्लेट आणा, त्यावर खाण्यापेक्षा हे असं खाल्लेलं काय वाईट आहे. भगवंत तर बसून खात नाहीयेत. कसे खात आहेत? चालत चालत चालू आहे. वासर शोधण्यासाठी वनामध्ये गेलेले आहेत आणि आरोग्यही चालू आहे. अशी अलौकिक लीला आहे भगवंताची. मग आता शिष्टाचार झालेला आहे, भगवंताने क्षमा केलेली आहे. मग आता हिम्मत होते ब्रह्मदेवाची. कारण नारद मुनी आले, काय बोलायचं बोलले आणि निघून गेले. आता ब्रह्मदेव काय म्हणतात. मग दातारा जवळीके आला, चतुर्मुखी नमस्कारो केला. मग तो विनिता झाला करजोनी. मग भगवंताजवळ कोण आलेले आहेत? ब्रह्मदेव. आता इथं चतुर्मुखी आलेला आहे नाव. कशामुळे चतुरानंद का शब्द नाही टाकला इथे? वारंवार वारंवार तेच ते शब्द रटाळ होऊन जाते काव्य. मग ते रटाळ काव्य वाटू नये, नवनवं वाटायला पाहिजे, म्हणून नव्या शब्दाची योजना इथे पंडित बासांनी केलेली आहे. मग दातारा जवळीके आला, चतुर्मुखी नमस्कारू केला. चारही मुखांनी त्या ब्रह्मदेवाने नमस्कार केलेला आहे भगवंताला. मग विनंती करायला लागला, कर जोडून, हात जोडून विनंती चालू आहे. म्हणे जालिया रवीचा प्रकाशू, न दिसे खद्योतांचा अभासू. तैसा माझी बुद्धीचा विकासू, श्रीकृष्णा तुझ पुढे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये रवीचा प्रकाश झाला, सूर्योदय झाला, मग अशा वेळेला जे खद्योत आहेत, म्हणजे रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये जे काजवे चमकतात, त्यांचा जो प्रकाश असतो, त्या प्रकाशाचा आभास न दिसे सूर्योदय झाल्यानंतर. दिसते का? आकाशामध्ये सूर्य उगवलेला आहे आणि आपण बघतोय की काजवे पण चमकत आहेत. असं कधी घडले का? नाही. तर मग ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही म्हणजे रवी, सूर्य तुम्ही, आणि मी म्हणजे कसा? काजव्यासारखा. तुमच्या पुढं मी लक्षातही येणार नाही लोकांच्या, असा मी. तसा माझ्या बुद्धीचा विकास आहे श्रीकृष्ण भगवंता तुमच्या पुढे. परमाणुची केवढी थोरी, जरी मेरूसी करी सरी. तैसी मिया केली परी, तुमसी देवा. परमाणुची केवढी थोरी. परमाणुची किती थोरी आहे? किती आहे थोरी परमाणुची? परमाणुची थोरी एवढी आहे, जर बघतो म्हटलं तर त्याला विजाणू सूक्ष्मदर्शक लागत असते. आंग्ल भाषेमध्ये सांगायला गेलं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ज्याला बोलतात, मराठीमध्ये विजाणू सूक्ष्मदर्शक. परमाणूला जर पाहायचा असेल तर तो आपल्याला मायक्रोस्कोप लागतो. मला काय थोरी आहे त्याची? काहीच थोरी नाही, डोळ्याला दिसत नाही आपल्या. मग कशाची थोरी आली त्याची? परिमेरुसी करी सरी. परंतु हा परमाणू मेरू सोबत सरी करण्याचा प्रयत्न करत आहे, मेरूची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे इथं ब्रह्मदेवाला काय म्हणायचं आहे? मी म्हणजे परमाणू आणि तुम्ही म्हणजे मेरू पर्वत. मेरू पर्वता एवढा कोणता पर्वतच नाही, 5 लक्ष योजनाचा पर्वत आहे. आणि तो कसा आहे? दिव्य प्रपंचाचा आहे. तो काय कोणाला दिसत नाही. देवतेंचं राहतं ठिकाण त्यावर आहे, देवता राहतात त्याच्यावर. हे सर्व कोण करून दिलं? घर कोणी बांधून दिली यांना?
भगवंताने बांधून दिले आणि हे देवाचेच वासर पळून निघाला ब्रह्मदेव. विचार करा आता. म्हणजे ज्याच्यावर म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याचं करायला जावं बरं ते घेते हाती कुदळखोर. म्हणजे आपण ज्याचं बरं करायला गेलो तोच व्यक्ती आपला काय करतो, कुदळखोर घेऊन खड्डा करून पुरायचं बघतो आपल्याला. तशी परिस्थिती कोणाची झाली? या ब्रह्मदेवाची. आहो याचं राहतं ब्रह्मदेवाचं राहतं ठिकाण सत्यलोक जे आहे ते पण भगवंताच्या प्रवृत्तीनेच तयार झालेलं आहे, मायेनेच तयार करून दिलेलं आहे सर्व. आणि त्या भगवंताने यांचे महाल तयार करून दिले आणि या भगवंताचे मित्र सवंगडी वासरे यांनी गायब केले आणि नेऊन कुठे ठेवले? त्या मालकाच्याच घरामध्ये. आता ते मालकाचंच आहे सर्व. सत्य कैलास वैकुंठ हे जे लोक आहेत ते सर्व भगवंताचंच आहे ना, का दुसरं कोणाचं आहे? मालक तर हेच आहेत. मालकाची चोरी मालकाच्याच घरात माल, असं उरफाट काम बघा. मसका प्रोडी खगपतीसी विरोलिया शेखेसी सरिसी तैसे मिया केले पै तुम्हासी प्रभू आदिनाथा. मी कसा आहे? मसक आहे म्हणजे मी मच्छर आहे. मच्छर किती उडतो? उडून उडून सांगा, किती उडेल? उडून उडून वर किती जाईल तो उडत उडत? काय जास्त जाणार नाही. परंतु हा मच्छर कोणासोबत पैज घेतो, कोणाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो? खगपतीसी, खगाचा जो पती आहे. खग म्हणजे पक्षी, आणि पक्ष्यांचा राजा कोण? मोर नाही, पक्ष्यांचा राजा गरुड. गरुडा तिही लोकी गमन येरी पक्षीकुळी काही न करावे उत्पन्न. बरोबर की नाही? गरुड तिन्ही लोकांमध्ये गमन करतो, एवढं उंच उडतो, आणि त्याची बरोबरी कोण करायला लागलेला आहे? मच्छर बरोबरी करायला लागली. आता शक्य आहे का हे? नाही. मग ब्रह्मदेव म्हणत आहे, देवा तुम्ही खगपती आहात, गरुडासारखे तिन्ही लोकांमध्ये गमन करणारे, आणि मी मच्छर आहे. विरोळ्या शेखेशी सरिसी, विरोळा आहे, पाण्यातील विरोळे असतात, छोटे छोटे हिरवे साप, बिनविषारी साप असतात, ते बारीक बारीक विरोळे असतात पाण्यामध्ये राहणारे. तर ते विरोळे काय करत आहेत? शेखेशी सरिसी, 1000 मुख असणारा शेषनाग, ज्याच्यावर महाविष्णू शयन करतात, अशा त्या शेषनागाची बरोबरी करण्यासाठी जणू काय हा विरोळा निघालेला आहे पाण्याच्या डबक्यातला. तसं माझं झालेलं आहे. जेव्हा मी विरोळा जो असतो पाण्यातला, तो विरोळा साप मी बारीक, आणि तुम्ही शेषनाग. आता बघा, मी माझ्या मुखातून विरळा शब्द निघाला बघा, एक काना एक मात्रा कमी झाला, आणि विरोळा शब्द मी पुन्हा म्हटलो. फरक किती बघते बघा. मी विरळा म्हणजे कोट्यांमध्ये मी एकटाच आहे. विरळा त्याला म्हणतात बर का. लाखो करोड मधून एखादाच व्यक्ती असतो ईश्वर प्राप्तीला जाण्यासारखा, असा विरळाच असतो. आहे की नाही आपल्या ब्रह्मविद्येमध्ये शब्द? हा, बरोबर की नाही? तर विरळा आहे की नाही शब्द आलेला. पण आता जर मी विरळा म्हटलो असतो, ब्रह्मदेव म्हणत आहेत मी विरळ आहे, अर्थ जमला असता का? नाही. एक काना एक मात्रा बोलता बोलता चुकून गेला माझ्याकडून, अर्थाचा अनर्थ झाला असता की नाही? आणि काना मात्रा लावला रेला, विरोला झाला. म्हणजे पाण्यातील एक शुद्र असा बारीकातला बारीक, एवढा फरक असतो बघा शब्दामध्ये. काना मात्रा इकडे तिकडे झाला, तुम्हाला अर्थबोधच होणार नाही. तैसे मिया केले पै तुमसी प्रभू आदिनाथा. भगवंता मी एवढा अपराधी आहे, एवढे अपराध केले मी, एवढा मी शूद्र आहे तुमच्या पुढं, आणि स्वतःची प्रौढी मिरवण्याचं काम मी केलेलं आहे इथे. कोल्हामध्ये न संभाली सिंहेसी बोले बिरदावली, तैसे मिया केली थोरी आली तुते नेनोनी. तैसी मिया केली थोरी आली तुते नेनोनी. कोल्हामध्ये न संभाळी, कोल्ह्याच्या ठिकाणी फार मद आलेला आहे, मद मस्त झालेला आहे तो. जसा मागे कोणाला मद आलेला आहे जास्त? हत्तीला सांगितलेला आहे, बरोबर की नाही? हत्ती मदमस्त झालेला आहे, तो विसरून गेलेला आहे की या वनामध्ये सिंह पण असतो. तर इथं आता काय म्हणतात? कोल्हा मदमस्त झालेला आहे.
स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, स्वतःला सांभाळल्या जात नाही त्याच्याकडून. काय म्हणत आहे तो? सिंहाच्या पुढे जाऊन, अरे माझ्यासारखा बलवान कोणी नाही आहे वनामध्ये. कोण बोलत आहे? कोल्हा. कोणापुढे? सिंहापुढे. आता हे जमलं का बरं? नाही. सिंहेशी बोले बिरदावळी, मी असा मी तसा, माझ्यासारखा हुशार मीच. हुशारी ती कोणाची लोक वाखाणतात? हुशार कोल्हा म्हणतात. बरोबर की नाही? तर अशी महती लोक वाखाणतात, माझ्यासारखा तर हुशार तू पण नाही, असं ते बिरदावळी सिंहापुढे गाणं चालू केली त्या कोल्ह्याने. तैसी मिया केली थोरी आली तुते नेनोनी, तसा मी थोर अन्याय केलेला आहे. तुते नेनोनी, तुझं मला परिपूर्ण ज्ञान नव्हतं आणि म्हणून मी हे असं कार्य केलेलं आहे. उदरी करी चलन वलन त्या नाही गुणगणन, मातेसी निराथोर लोभाळूपण तेने बाळके जिती. मागे आपण पाहिलं, मागे एका ओवीमध्ये पाहिलं, नारद मुनींनी काय म्हटलेलं आहे? मात्या पित्याचे देखता बाळ भुली ठाके सर्वथा. नारदाने म्हटलं मायबापा पुढे लेकरू काही भुलून गेलं तर वगैरे वगैरे होते, असं ते बोललेले आहे की बाबा कोणी शिक्षा पण करत नाही वगैरे वगैरे असं ते बोलले. नारदाने एका लेकराचा उल्लेख केला जो मायबापाच्या समोर आहे. पण आता ब्रह्मदेव काय म्हणतात? आता ब्रह्मदेव तर फार पोटातच शिरतात. काय म्हणतात ब्रह्मदेव? उदरी करी चलन वलन, मातेच्या उदरामध्ये जे बाळ आहे ते चलन वलन करते, एखाद्या वेळेस लाताही मारते, त्या नाही गुणगणन. माता काय म्हणते का तू मला लात मारत आहेस म्हणून? काही त्याचा दोष घेते का? नाही. मग आता बघा ब्रह्मदेव म्हणजे किती चापलुसी करत आहे. पहिला अगोदर काय केलं? परीक्षा पाहिली. बरं, या ब्रह्मदेवामुळे एक वर्षभर देवाला त्या गोकुळामध्ये गोठ्यातले शेण काढावं लागलं. अख्ख्या गोकुळाचं शेण कुणी काढलं? ज्या गोकुळामध्ये पूर्ण त्या गोठ्यामध्ये जे शेण होतं ते या गोपाळांनीच काढलं ना पूर्ण. आणि ते सर्व गोपाळ म्हणजे भगवंत होते. तर भगवंतांना या ब्रह्मदेवाने वर्षभर शेण काढायला लावलं, वर्षभर घरातले कामं करायला लावले. आणि आता म्हणते देवा, जसं पोटातलं लेकरू असते मातेला काही वाटत नाही, तसं मी आहे बाप्पा तुमचं लेकरू, मला क्षमा करा. अरे बाप्पा, पण वर्षभर त्रास द्यायचा असतो का? लेकरू आहेस तर वर्षभर इकडे शेण काढलं ना मी. मायबापाचे बोलणे वेगळेच, पूर्ण गाव मला मारायचं, कारण सगळीकडे श्रीकृष्ण महाराज नटलेले, कोणीही मारलं तरी भेटायचं मलाच. मग आता एवढं वर्षभर सहन केलं, तू म्हणतो आता मी बाळ झालो, आता असं कसं जमते? मातेशी निरा थोर लोभाळू, पण तरी पण मातेला लोभच निर्माण होतो त्या बाळाविषयी. तेने बालके जिती, आणि त्या लोभामुळेच तर सर्व बाळक जगतात. असा मी तुमचा बाळ आहे, वर्षभर तुम्हाला कामाला लावणार. म्हणजे चापलुशी कशी करावी बघा. आपली चूक झाली तर ब्रह्मदेवाकडून शिका, व्यवहारामध्ये कामाला येईल तुमच्या. बरोबर की नाही? रोगिया विरोधू बोलता, जरी वेद्यू आवेसू करिता, तरी त्या कैचे जीवित सांगे देवा. रोगिया विरोधू करिता, वैद्य आलेले आहेत, त्यांनी जो रोगी आहे त्यांचं व्यवस्थित औषधपान, जे काही पथ्य पाणी आहे ते करणं चालू केलेलं आहे, ट्रीटमेंट चालू झालेली आहे. पण त्या औषधीमध्ये काहीतरी एकदम कडवट अशी औषध आहे, किंवा एखादा असं विशिष्ट तेल आहे, घाणेरडं तेल, की जे वास आला तर उलटी करायचं एवढं घाणेरडं तेल आहे. आणि ते जर तो वैद्य प्यायला देत असेल तर अशा वेळेला तो रोगी शिव्या देतो. कोणाला? वैद्याला. मग असं वैद्याला जर शिव्या दिल्या
रोग्याने, आणि जर त्या वैद्याने आवेश केला, द्यायला लागला, वैद्य पण शिवा द्यायला लागला, मग आता ते जमेल का ताळमेळ? नाही जमणार. आणि जर असं वैद्यही आवेशाने आला तर काय होईल? भांडण होईल. मग कशाची ट्रीटमेंट, कशाचं पथ्य, कशाचं औषधपान, काही नाही. तो रोगी तर मरून जाईल तसाच. तरी तया कैचे जीवित, मग तो रोगी कसा जिवंत राहणार? सांगे देवा, सांगा तुम्हीच आता. तुम्ही वैद्य, मी रोगी, आता किती मोठं इंजेक्शन मारायचं तुम्ही मारा, आता मी काही बोलणार नाही. कसा डोस द्यायचा? कडू द्या, गोड द्या, खारट आंबट तिखट गोड, काय द्यायचं ते द्या बाबा आता. पण मला मरू देऊ नका, जिवंत ठेवा. मला ते उपाधी पाहिजे सत्य लोकातील, बरोबर की नाही? नाही तर देवाच्या मनात आलं, चल तू निष्कासित, दुसरा तुझ्यावर काय अडते का? अहो साध्या ऋषीमुनीच्या श्रापाने जर खाली येत असेल, काही ते फळिया खाली येते म्हणतात. मग पण परमेश्वराच्या मनात आलं तर शक्य आहे की नाही ते? अख्ख्या सृष्टीचा संहार होऊन जाईल. ब्रह्मदेवाला काढणं काय मोठी गोष्ट आहे? म्हणून देव विनंती काय चालू आहे? देवा मला सस्पेंड करू नका, निष्कासित करू नका इथून, अशी विनंती चालू आहे इथं ब्रह्मदेवाची. आठवणी अपकाराते, जरी पृथ्वी सांडिती धैर्याते, तरी चतुर्विधा भूतग्रामाते संवरिते कवन. आठवणी अपकाराते, या पृथ्वीवर आपण राहतो, या पृथ्वीवर आपण राहतो. ही पृथ्वी आपल्याला काय एक देत नाही, सर्व काही पृथ्वीच देते आपल्याला. ही वसुंधराच आपल्याला सर्व काही देते. आपल्याला लहानाचं मोठं केलं. हे शरीर कोणाचं आहे? पृथ्वीचं आहे. जे अन्न खाल्लं, त्या अन्नातील जे परमाणू आहेत तेच पोटामध्ये गेले. त्या परमाणूमुळेच हे शरीराची वृद्धी झालेली आहे. म्हणजे शरीर कोणाचं आहे? धरतीच आहे. तर अशी ही धरती आपल्यावर किती उपकार करते. ही धरती आपल्यावर उपकार करणारी आहे. भगवंताला म्हटली धरती, देवा मला आता माझ्याकडे काही नाही तुम्हाला देण्यासाठी. देव म्हणे चल तुझी मातीच खातो आता. देवाने माती खाल्ली आहे, बरोबर की नाही? तर अशी ही धरती आपल्यावर उपकार करते, पण आपण काय करतो? अपकार. आठवणी अपकाराते, या जीवांनी जे अपकार केले पृथ्वीवर, ते अपकार आठवून पृथ्वी सांडिती धैर्याते. जर पृथ्वीने धैर्य सांडलं, आता कोण्या प्रकारचे अपकार आहेत ते आता सांगायला गेले तर खूप काही आहे. या पृथ्वीने आपल्यावर उपकार केले, घातक विषारी द्रव्य स्वतःच्या उदरामध्ये ठेवून दिलेले आहे, पण ते आपण वर काढू काढू या प्रकृतीचा, या निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. असे अपकारी आपण आहोत, असे कृतघ्न आहोत आपण. उपकाराची परतफेड आपण अपकाराने करणारे माणसं आहोत. तर मग आता ब्रह्मदेव काय म्हणतात? ब्रह्मदेव म्हणतात की जर पृथ्वीने या जीवांचे अपकार पाहिले आणि जर धैर्य सोडून दिलं तर काय होईल? हाहाकार होईल सर्वीकडे. हाहाकार असा होईल की चतुर्विध भूतग्राम टिकणारच नाही तिथे. जारज अंड श्वेद उद्भिज हे जे चतुर्विध भूतग्राम आहेत हे सर्व नष्ट होऊन जातील. यांना सावरणारा कोण आहे? संवरिते कोण? यांना सावरणारा कोण आहे बरं? असं इथे ब्रह्मदेव म्हणत आहेत भगवंताला. देव सहाजे कृपाळू, शरणांगत जनवत्सलू, आर्तासी निरामयाळू, अनाथनाथू. देव सहाजे कृपाळू. भगवंत हे सहज कृपाळू आहेत. त्यांना फार कष्ट होतात दयाळूपणा करताना. म्हणतात ना लोक की मी माझ्या छातीवर दगड ठेवून त्याला क्षमा केली, म्हणतात की नाही? क्षमा करण्याचा तर काही विचार नव्हता, पण हा जो निर्णय घेतला मी, मग माझ्या छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला. तसा देवाला काही दगड वगैरे ठेवावा लागत नाही.
देव सहज मयाळू आहेत, सहज गुण आहे त्यांचे ते. तर असे देव सहज मयाळू आहेत, देव सहज कृपाळू आहेत, मयाळू आहेत, दयाळू आहेत. शरणांगत जनवत्सलू, जे शरणांगत येतात त्यांच्या ठिकाणी वात्सल्य भाव निर्माण होतो भगवंताच्या मनामध्ये. अर्थासी निर्हामयाळू, जे अर्थवंत आहेत त्यांच्यासाठी भगवंत निर्हा म्हणजे निवळ मयाळू आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही, असा तो निर्भेळ असा गुण भगवंताचा आहे. अनाथ नाथू, अनाथाचे नाथ आहेत भगवंत. आता शरण आला दातारा, अहो प्रभू श्री कृष्णा श्री चक्रधरा. अनमित बंधू करुणा करा, सकळे उपसावे. आता शरण आला दातारा, आता भगवंताच्या शरण आलेले आहेत ब्रह्मदेव. अहो प्रभू श्री कृष्णा श्री चक्रधरा, हे भगवंता, हे श्री चक्रधरा, हे श्री कृष्णा, मी तुमच्या शरण आलेलो आहे. अनमित बंधू करुणा करा, सकळे उपसावे. हे अनमित बंधू, अनमित बंधू कशाला म्हणतात? जे निमित्ते विण बंधू आहेत, कोणतंही निमित्त नाही. आता भाऊ बहीण होतात ते कशामुळे? सहोदर आहेत म्हणून ते भाऊ बहीण आहेत, काहीतरी निमित्त आहेत, बरोबर की नाही? एका उदरातून जन्माला आले मुलं मुली वगैरे, ते भाऊ बहीण झाले. कारण काय? सहोदर आहेत, हे निमित्त आहे त्यांचं. एका दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले म्हणून भाऊ बहीण झाले, हे निमित्त आहे. आपल्या वडिलांना भाऊ आहे म्हणून ते काका झाले, भाऊ आहेत हे निमित्त आहे म्हणून काका झाले, बरोबर की नाही? हे असे निमित्त आहेत म्हणून हे सगळे नातेसंबंध आहेत आपले. परंतु भगवंत कसे आहेत? अनमित बंधू, काही निमित्त नाही, काही कारण नाही. त्या देवाचं ना आपलं काहीच घेणं देणं नाही, दूर दूरपर्यंत आपला संबंध नाही. तरी पण भगवंत दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत म्हणून भगवंत आनंद देण्यासाठी इथे अवतार घेतात. कोणाला? या जीवाला आनंद द्यायचा आहे. वास्तविक पाहता जीव तिकडे तमामध्ये सडत पडलेले होते, भगवंत इकडे मस्तपैकी आपले अव्यक्त स्वरूपी आनंद घेत होते. काही देवाला घेणं देणं नव्हतं कोणाचं. पण तळमळीत हे जण न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. हे पडलेले जीव जे आहेत, भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी एवढा आनंद आहे, करायचं काय? मग द्या कोणाला तरी. मग देवता पाहिल्या नित्यबद्धा, निकृष्टा, निर्यदायका, काळत्रयी नाश नाही त्यांच्या बंधनाला. त्रिगुणाच्या वेणीच्या बंधाने बांधल्या गेलेल्या आहेत, त्रिगुणाच्या बंधामध्ये आहेत. ते तर मुक्त होऊ शकत नाहीत, ते तर मुक्त होऊ शकत नाहीत. मग आता काय? प्रपंचाकडे पाहिलं, जड आणि मिथ्या प्रपंच आहे. त्याला सुखदुःखाचं ग्राहकत्वच नाही, त्याला सुखही होत नाही, दुःखही होत नाही. एखाद्या दगडाला तुम्ही भट्टीमध्ये टाकून दिलं, तो काय ओरडत बाहेर येतो का? मला चटका लागला नाही. जड आहे प्रपंच. मग उरला जीव, जीवाकडे पाहिलं, जीव हा सुख दुःख ग्राहकत्व करू शकणारा आहे, सर्वाधिकारी आहे, बरोबर की नाही? आणि हा जो जीव आहे हा बंधमुक्त आहे, बंधनापासून मुक्त होऊ शकतो असा हा जीव. भगवंत म्हणतात याला आपल्याला आता आनंद द्यायचा, आणि म्हणून हा सर्व खटाटोप झालेला आहे. म्हणजे बरेच काही प्रकरण घडलं, आगंतुक अनारब्ध प्रारब्ध ह्या सृष्ट्या तयार झाल्या, परंतु आता तो प्रसंग नाही सांगण्याचा, त्यामुळे मी काय बोलणार नाही. तर हे भगवंत कसे आहेत? अनमित बंधू. काय देणं घेणं होतं का हो? जीव इकडे आपण सर्वजण, बरं का, जीव म्हणजे कोणी तिराईत व्यक्ती नाही, आपण सर्वजणच तमामध्ये पडलेलो होतो. ना तिथं सुख ना तिथं दुःख, पडले आपले डोळे लावून. मग भगवंताला वाटलं अशा याला आपण आनंद दिला पाहिजे, म्हणून भगवंताने हा सर्व खटाटोप केला. तर असे ते भगवंत अनमित बंधू आहेत, काही निमित्त नव्हतं, भगवंतांनाच इच्छा झाली. वास्तविक पाहता काहीतरी नातेलग होते, आपण आपलं काहीतरी त्यांच्यासोबत नातं होतं असं काहीच नाही.
पण भगवंताने इथं अवतार घेतला आणि तरी देव काय म्हणतात इथे येऊन, सोयरिकेचा सांधा तुटू देऊ नका म्हणतात देवासोबत. शेवटीली चारी घडिया ऐशिया गेली काही तेसिया गेली काही, शेवटी तरी कमीत कमी काही करा. तो तर शेवटी छप्पनी ओलांडली म्हणजे तर अवघड आहे पुढे सर्व. पण भगवंत म्हणतात तरी पण भगवंत हे दयाळू मयाळू आहेत. भगवंत म्हणतात काही का असे ना, सोयरिकेचा सांधा तुटू देऊ नका. दशी धरा कमीत कमी भगवंताची. दशी, दशी कशाला म्हणतात? उपरण्याचा जे एखादं धागा निघालेला एक धागा त्याला दशी म्हणतात. सुताचा एक धागा तरी धरा भगवंताचा. मग आता न्यूनतम आपल्याला धर्म आचरण करायचा मिनिमम कि मग अधिकतम करायचा, आपलं आपण ठरवलं पाहिजे. तर आजची ज्ञानसत्राची वेळ आपली इथे संपलेली आहे. उद्या भेटूया. अजून ब्रह्मदेव काय काय म्हणतात आणि कशी विनंती करतात श्रीकृष्ण महाराजांना हे पाहण्यासारखं ऐकण्यासारखं आहे. तर उद्या सर्वांनी अवश्य इथे हजर राहावं. प्रश्न राहिलेला आहे. कोणता प्रश्न? प्रश्न तर सांगा मला. पात्रांनी ज्याला कोणाला खाल्लं? हा, मग 6 महिने झाले का? 6 महिन्याने येऊन सांगेल ना मग. हा हा हा, अरे बापरे, टुमॉरो नेवर कम्स. आजच पाहिजे. बरोबर, नाही काय हरकत नाही. प्रश्न असा आहे, कव्हणी एक वणी विचित्र पुतळा जेवावया बैसला, पात्रे जेवण जेविता तिबळे, पात्रेची तो ग्रासिला, त्याची जीवनिता वनात हिंडता सूर्यास प्रार्थी सदा, बोले पंडित हा पदार्थ निफजा, षण्मासाचा वायदा. कोणीतरी एक विचित्र पुतळा असा जंगलामध्ये जेवण्यासाठी बसला. पात्रामध्ये जेवण करता करता त्या पात्रानेच त्याला खाऊन टाकलं. मग आता वनामध्ये त्याची वनिता फिरत आहे, त्याची पत्नी. त्याची जी वनिता वनामध्ये हिंडत आहे बिचारी, आणि सूर्यास प्रार्थी सदा, सूर्याला प्रार्थना करते. आणि मग पुढे प्रश्न करतात की बोले पंडित हा पदार्थ निफजा, षण्मासाचा वायदा. षण्मासाचा वायदा हा काय नेमका प्रकार सांगा. त्याचं उत्तर आहे, अलिकुळ वहनाचे वण आणीत होते, शशीधर वहनाने लोटिले मार्ग पंथे, नदीपती रिपुजाचा तात भंगो निगेला, रविसुत महिसंगे फार दुःखिस्त झाला. या सर्वाचा काय अर्थ सांगणार नाही मी, पण या प्रश्नाचं उत्तर सांगणार. पहिल्या शब्दामध्येच उत्तर आलेलं आहे. हे जे मी श्लोक बोलला नंतर याच्या पहिल्या शब्दामध्येच उत्तर आलेलं आहे. अलिकुळ. अली कशाला म्हणतात? अली म्हणजे काय? हा, अली म्हणजे काय? आता उत्तर सांगितलं मी तुम्हाला. त्या दिवशी या अली या शब्दावरून प्रश्न विचारला मी तुम्हाला, तुम्ही तेव्हाच लक्ष करायला पाहिजे होतं की अलीच उत्तर आहे म्हणून. होता की नाही प्रसंग? अली म्हणजे भोंगा सांगितला मी तुम्हाला. जो भोंगा असतो, बांबूला छिद्र पाडतो, किंवा त्याला खडपद म्हटलेलं आहे, षडपद 6 पाय असणारा. त्या प्रसंगावर प्रश्न विचारला मी. उत्तर तुमच्या समोरच होतं, पण तुम्हाला ते लक्षात आलं नाही. बरं, आता ते कसं आहे मग? आता उत्तर सांगितलं, पण ते प्रकरण घडलं कसं? कहुनी एक वणी विचित्र पुतळा जेवावया बैसला. हा भोंगा वनामध्ये जेवायला बसला. कशावर? कमळाच्या फुलावर. संध्याकाळची वेळ झालेली, कमळाच्या फुलावर बसला. त्याच्यामध्ये परागकण जास्त, मध जास्त. तो बसला खात. संध्याकाळ झाली, कमळाचं फूल बंद झालं. मग आता जो जेवायला बसला, ज्या पात्रामध्ये जो जेवायला बसलेला आहे, त्या पात्राने त्या भोंग्याला खाऊन टाकलं. मग आता त्याची पत्नी वनामध्ये हिंडत आहे, सूर्यास प्रार्थी सदा.
अरे बाबा सूर्या उदय हो पटकन, म्हणजे माझा पती मोकळा होईल इकडे, बरोबर की नाही? तर असं आहे ते. ठीक आहे. दंडवत हो. काय आजचे ज्ञानी श्री लाजनी वगैरे यांचे तरी सर्वांनी त्यांचा दंडवताला स्वीकार करावा आणि सर्वांनी जबाबदारीचे जाऊन दंडवत प्रणाम लाजनी वगैरे यांच्याकडून वेळ घेतला. सर्वांना दंडवत आहे तरी जेवणाचा आस्वाद घ्यावा. दंडवत माझे सामूची पद्धती नंतर रस्त्याने पद्धत होईल. सांगितलेलं आहे मी पोथीमध्ये. बरोबर. त्याचप्रमाणे 6 तारखेला बाबांचं पूजन आहे सायंकाळी. 6